हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. सध्या आपण क्विक रिव्हिजन सिरीजच्या अंडर जेनेटिक्स चॅप्टर स्टडी करत आहोत. त्या जेनेटिक चॅप्टरमधला आपला सेकंड चॅप्टर सुरू आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे जीन, इट्स नेचर, एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन. या चॅप्टरचे आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यातला फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल का आहे याचा हिंट वाईज स्टडी केलेला आहे आणि सेकंड व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ DNA ते सुद्धा हिंट वाईज स्टडी केलेला आहे. आजचा जो व्हिडिओ असेल ह्या व्हिडिओमध्ये आपण RNA आणि RNAचे टाइप्स हिंट वाईज स्टडी करणार आहोत. आता हिंट असं का म्हटलं जाते, कारण आपण हे जे व्हिडिओ तयार करत आहोत हे व्हिडिओ स्पेशली CETच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सो आपल्या कुठल्याच व्हिडिओमध्ये आपण कुठलाही पॉईंट डिटेलमध्ये स्टडी करत नाहीये. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असे कोणते पॉईंट्स आहेत की त्या पॉईंटवर तुम्हाला CETला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती आपण फोकस करून त्याचा स्टडी करतोय. तर आजचा पॉईंट आहे RNA. आता पहिल्यांदा RNAचा फुल फॉर्म काय असेल, तर RNAचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. आता RNA कशापासून तयार झाला आहे, तर DNA एका पर्टिक्युलर माहितीला कॉपी केलं जातं आणि कॉपी करून ते सिंगल स्ट्रँडमध्ये कन्वर्ट होते आणि ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. म्हणजे फॉर्मेशन ऑफ RNA फ्रॉम DNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स्क्रिप्शन. ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यानंतर RNAचा जर स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ह्याच पॉईंटवर आपण काय करूया, फोकस करूया. तर RNA आणि DNA ह्या दोघांना कम्पेअर केला तर DNA हा ट्विस्टेड आहे आणि डबल स्ट्रँडचा आहे. त्याला कम्पेअर RNAला केला तर RNA हा कसा आहे, स्ट्रेट आहे. पण जर RNAचं फंक्शन चेंज झालं तर RNA हा काय होऊ शकतो, फोल्डेड इन स्ट्रक्चर होऊ शकतो. हे आपण थेरीला डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर RNAची जर तुम्ही स्टार्ट आणि एंड पाहिला तर तो फिक्स आहे, कारण RNA हा सिंगल स्ट्रँडचा आहे. ठीक आहे. आता आणि स्ट्रेट सुद्धा आहे. मग RNAची जो स्टार्ट असेल ही नेहमी 3' असते आणि जो एंड असतो हा नेहमी 5' होतो. हे तुम्हाला CETला लक्षात ठेवायचे. त्यानंतर जर सिंगल स्ट्रँड पाहिला, म्हणजे RNA जर सिंगल स्ट्रँडचा असेल, स्ट्रेट असेल, त्याचं जर स्टार्ट 5' असेल, शेवट जर स्टार्ट जर 3' असेल आणि शेवट जर 5' असेल, तर अशा सिंगल स्टँडवरती काय असतात, तर नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण DNA इज कन्सिस्ट ऑफ number of pair of nucleotides. तसं RNA इज कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड इफ इट इज अ फोल्डेड स्ट्रक्चर. जर ह्याचं फंक्शन चेंज झालं आणि हा फोल्डेड इन स्ट्रक्चर झाला तर ह्या न्यूक्लिओटाइड्समध्ये RNAमध्ये काय तयार होऊ शकतात, पेअर्स. अदरवाईज ह्याच्यावरती काय असतात, फक्त नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात. मग त्यातला कोणत्या पण एका न्यूक्लिओटाइडला स्टडी केलं तर नेहमीप्रमाणे न्यूक्लिओटाइडमध्ये 3 ग्रुप्स असतात. 3 बेसिक केमिकल कंपोनंट्स आहेत. त्यातला फर्स्ट असेल फॉस्फेट ग्रुप, सेकंड असेल पेंटोज शुगर आणि थर्ड असेल नायट्रोजन बेस. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पण स्टडी केलेलं होतं. आता त्यानंतर DNA आणि RNA ह्या दोघांना कम्पेअर केलं तर ह्याच्यामध्ये कोणता असा पॉईंट आहे की ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो असेल पेअरिंग. कुणाच्या, तर नायट्रोजन बेसच्या. मग 4 नायट्रोजन बेसेस RNAमध्ये पण प्रेझेंट असतात. ॲडेनिन, ग्वानिन, युरॅसिल आणि सायटोसिन. बरोबर, हे 4 आहेत आणि ह्या 4च्या ज्या वेळेला पेअर्स पडतात त्या पेअर्स कशामध्ये पडतात, तर 2 पेअर्स असतात. एक असतो प्युरिनचा पार्ट आणि एक असतो पायरिमिडिनचा पार्ट. ठीक आहे. आता प्युरिन म्हणजे काय, पायरिमिडिन म्हणजे काय, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. तर इथं फक्त काय लक्षात घेऊया की ज्या वेळेला RNAचं फंक्शन चेंज होतं, तो फोल्डेड इन स्ट्रक्चर जातो, त्यावेळेला हे जे न्यूक्लिओटाइड्स असतात जे 3 बेसिक केमिकल कंपोनंटमध्ये तयार झालेले असतात, त्यातला एक केमिकल कंपोनंट कुठला आहे, तर नायट्रोजन बेस. असा नायट्रोजन बेस 4 कंपोनंटपासून तयार झाला आहे आणि ह्या कंपोनंटमध्ये काय होतं, पेअरिंग फॉर्म होतं. आणि मग हे पेअरिंग कसं असतं, तर काही ग्रुप प्युरिनमध्ये जातात, काही ग्रुप पायरिमिडिनमध्ये जातात. मग ह्यांचं पेअरिंग कसं होतं, तर हा जो ग्रुप असेल दिज आर प्युरिन आणि हा जो ग्रुप असेल दिज आर पायरिमिडिन. मग प्युरिनमध्ये कुठले ग्रुप येतात RNAवरती, हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. त्यामध्ये कुठला असेल, ॲडेनिन आणि ग्वानिन. आणि त्यानंतर पायरिमिडिनमध्ये कुठले असतात हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये असतो युरॅसिल आणि सायटोसिन. ठीक आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, ह्याच्यावर कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे जे पेअरिंग आहे हे पेअरिंग कसं असतं, तर नेहमी प्युरिनच्या समोर पायरिमिडिन असतो, म्हणजे ॲडेनिनच्या समोर नेहमी युरॅसिल असतो. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर RNAमध्ये हा जो युरॅसिल असतो हा थायमिनला रिप्लेस करतो. म्हणजे RNAमध्ये थायमिन अब्सेंट असतो आणि DNAमध्ये युरॅसिल अब्सेंट असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फर्स्ट पेअर आहे ॲडेनिन आणि युरॅसिल, यांच्यामध्ये नेहमी डबल हायड्रोजन बॉन्ड असतो आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये नेहमी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहिला तर हे जे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले होते. आता जस्ट हिंट लिहिलेले आहेत जे तुम्ही आत्तावर मला
सांगू शकता. त्यातलं आता हे जे बॉन्ड्स आहेत हे तुम्हाला CETला विचारले जाऊ शकतात. तर त्यातला फर्स्ट बॉन्ड कुठला असेल, जो कुणामध्ये आहे तर न्यूक्लियोटाइडमध्ये असतो. त्यातला फर्स्ट कोण असेल बघा, शुगर फॉस्फेट बॉन्ड कुणामध्ये असतो तर तो असतो फॉस्फेट ग्रुप आणि पेंटोज शुगर. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लायकोसाइडिक बॉन्ड. ग्लायकोसाइडिक बॉन्ड कोणामध्ये असतो तर पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस. आणि राहिला कुठला तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड किंवा लिंकर बॉन्ड. आता याला लिंकर बॉन्ड का म्हटलंय, कारण हे जे न्यूक्लियोटाइड्स असतात, जे आपण सांगतो की RNA इज कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स, मग हे जे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स असतात जे एका स्टँडवर अरेंज झालेले असतात, हे सगळे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना कशा थ्रू कनेक्ट होतात तर जो बॉन्ड असतो, जो लिंक लावतो त्यांच्यामध्ये, सो इट इज कॉल्ड ॲज अ लिंकर बॉन्ड, ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट कुठला लक्षात ठेवायचा आहे तर शुगर फॉस्फेट बॉन्ड आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड हे पेंटोज शुगरला ज्यावेळेला अटॅच होतात त्यावेळेला पेंटोज शुगरच्या कितव्या कार्बनला हे अटॅच असतात ह्याच्यावर CETला प्रश्न येऊ शकतो. तर मग शुगर फॉस्फेट बॉन्ड हा पेंटोज शुगरच्या नेहमी 5व्या कार्बनला अटॅच असतो आणि ग्लायकोसाइडिक बॉन्ड हा नेहमी फर्स्ट कार्बन कंपाऊंडला अटॅच असतो. हे पॉईंट तुम्हाला काय करायचे इथं लक्षात ठेवायचे. हे झालं बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फंक्शन, जसं ह्याचं फंक्शन चेंज होत जाईल तसं RNAचे 3 टाईप्स पडलेले आहेत जे तुम्ही थेरीला एकदम डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. आणि आपण आत्ता काय पाहणार आहोत फक्त त्यातले महत्त्वाचे पॉईंट की जे तुम्हाला CETला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी पण येऊ शकते की ह्याचे जे 3 टाईप्स आहेत, ह्या 3 टाईपच्या डायग्राम्स आहेत, ह्या तुम्हाला क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. कारण ह्यातली कुठलीही डायग्राम तुम्हाला पेपरला विचारली जाऊ शकते, त्याचे लेबल्स तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात. सो तुम्हाला ते पाठ करायचे. त्यातला फर्स्ट टाईप म्हणजे इथं जर पाहिलं तर RNAचे अकॉर्डिंग टू देअर फंक्शन 3 टाईप पडलेले आहेत. त्यातला फर्स्ट असेल mRNA, त्यानंतर सेकंड असेल rRNA आणि तिसरा असेल tRNA. आता ह्याचे फुल फॉर्म तर तुम्हाला माहितीच आहे. M फॉर मॅसेंजर RNA, R फॉर रायबोझोमल RNA आणि T फॉर ट्रान्सफर RNA. ठीक आहे. आता इथं आणखीन एक पॉईंट सांगायचा झाला तर तुम्ही काय लक्षात ठेवता, M फॉर मॅसेंजर म्हणजे हा मॅसेज घेऊन जातो आणि T ट्रान्सफर करतो. काय तर तिथं प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस सुरू असताना हा काही पर्टिक्युलर मेसेज काय करतो ट्रान्सफर करत असतो. ठीक आहे. आता कोणत्या फॉर्ममध्ये असतात हे पण तुम्हाला डिटेल माहिती आहे. तर मॅसेंजर RNA हे कोडॉन घेऊन जातात आणि tRNA हे नेहमी काय करतात म्हणजे ट्रान्सफर RNA हे नेहमी अँटीकोडॉन घेऊन जातात. ठीक आहे. आता त्यानंतरचा फर्स्ट पॉईंट पाहूया. म्हणजे ट्रान्सलेशन ही प्रोसेस तुम्ही ऑलरेडी डिटेल स्टडी केलेली आहे. तर आता फक्त हिंट वाईज पाहूया. तर फर्स्ट येईल mRNA. mRNA इज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅसेंजर RNA. ह्याचे डायग्राम तुमचे ऑलरेडी क्लिअर असेल. स्ट्रेट असतो, 5' असतो स्टार्ट, 3' असतो शेवट, त्याच्यावर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स असतात. आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे बघा, हा RNA ह्या 3 टाईपमध्ये किती पर्सेंटमध्ये असतो तर 3 to 5%मध्ये. जसं आता सांगितलं याची सुरुवात कशाने होते 5' एन कशाने होतो 3' होतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यावरती नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे जसं आता सांगितलं. मग हे जे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स असतात ह्याचं वैशिष्ट्य काय असेल mRNAचं, तर हे जे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स असतात हे सगळे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स किती नंबरमध्ये एकत्र येतात तर त्यांचा एक ग्रुप पडतो आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये फक्त ॲट ए टाईम 3च न्यूक्लियोटाइड्स एकत्र येऊ शकतात. आणि ते जे 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र येतात हे नेहमी एक काय फॉर्म करतात कोडॉन फॉर्म करतात. म्हणून त्या कोडॉनला काय म्हटलंय ट्रिपलेट कोडॉन. आणि अशाच कोडॉनला ऑर नावं कुठली आहेत हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. मग ट्रिपलेट कोडॉनची ऑर नावं कोणती असतील तर mRNA लँग्वेज, त्यानंतर सेकंड येईल जेनेटिक कोड ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रिप्टोग्रॅम. ठीक आहे. क्रिप्टोग्रॅम इज अ टाईप ऑफ किंगडम प्लांटी. इथं पाहिलं तर ह्याचं नाव काय आहे क्रिप्टोग्रॅम्स. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट लक्षात काय ठेवायचा आहे, जर तुम्ही mRNA स्टडी केला तर mRNA तुम्ही डिटेल ऑलरेडी स्टडी केलेला आहे, आपण इथं फक्त हिंट स्टडी करतोय. तर इथं असणारे 5' इथं असणारे 3' हे एन ह्याचे फिक्स आहेत, ह्याच्यावरती नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहेत आणि ह्याच्यातले जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे किती ग्रुपमध्ये एकत्र येतात तर 3 ग्रुपमध्ये एकत्र येतात. तर मग ह्याचा जो शेवट असतो आणि जो सुरुवात असतो हा फिक्स असतो. म्हणजे याच्या सुरुवातीला जो कोडॉन असतो अशा कोडॉनला काय म्हटलं इट्स कॉल्ड ॲज अ स्टार्ट कोडॉन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि स्टार्ट कोडॉनला नेहमी एक कोडॉन फिक्स असतो. आता कोडॉन म्हणजे काय तर कोडॉन म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र येऊन एक ग्रुप तयार होतो आणि हा ग्रुप नेहमी एक अमायनो ॲसिड डिनोट करत असतो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेला प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस सुरू असते त्यावेळेला हा mRNA कुठल्या फॉर्ममध्ये मेसेज घेऊन जातो तर कोडॉनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे प्रत्येक कोडॉन एक अमायनो ॲसिडचा काय असतो एक सिग्नल असतो किंवा एक
कोड असतो, ठीक आहे. त्यानंतर हा जो 5 आहे जो स्टार्टला असतो हा पण फिक्स असतो. मग इथं कुठला कोडॉन फिक्स असतो तर त्याचं नाव आहे AUG. हे तुम्हाला पाठ करायचं आहे, हे CETला विचारलं जाऊ शकतं. मग हा AUG हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे हा कुठला अमायनो ॲसिड दाखवतो तर त्याचं नाव काय असेल, मेथिओनिन. हे तुम्हाला पाठ करायचं, तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज F मेथिओनिन. ही दोन्ही नावं तुमची पाठ असणं गरजेचं आहे. काही वेळेला AUGच्या ऐवजी GUG हा सुद्धा कोडॉन तिथं असू शकतो. आता हा जो स्टार्ट कोडॉन आहे हा स्टार्ट कोडॉन काही प्रोसेसेस सुरुवात करून देतो, म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस असेल, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस असेल, इथे हा कोडॉन काय करतो, सुरुवात करून देऊ शकतो त्या प्रोसेसला. म्हणून ह्या कोडॉनलाच आर नाव काय असेल तर इनिशिएशन कोडॉन. हा पण शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर लास्ट पॉईंट काय येईल तर स्टॉप कोडॉन. आता हा जो mRNA आहे ह्या mRNAचा शेवट कुठं होतोय तर 3' पाशी होणार आहे. आणि 3'च्या इथं सुद्धा काय असतात, ट्रिपलेट कोडॉन्स असतात. पण स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन ह्या दोघांमध्ये फरक असतो. का असतो, कारण हे जे शेवटचे 3 कोडॉन्स असतात हे कोडॉन्स नेहमी प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस काय करतात, स्टॉप करतात. म्हणजे कुठेही हे 3 कोडॉन्स असतील तिथं ती प्रोसेस काय होते, स्टॉप होते. म्हणून ह्या कोडॉन्सला काय म्हटलंय, स्टॉप कोडॉन. मग हे कोडॉन्स कोणते असतात हा सिक्वेन्स तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. म्हणजे ॲक्च्युली ह्याचा सिक्वेन्स नसतो, ह्यांच्यापैकी कुठलाही एखादा कोडॉन तिथं प्रेझेंट असतो. पण हे जे 3 आहेत ह्या तिन्हीपैकी कुठलाही एखादा तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कोणकोणते असतात तर UAA, UAG आणि UGA ही 3 नावं तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे. ठीक आहे, हे झालं स्ट्रक्चर. आता फंक्शन वाईज पाहिला तर mRNA काय करतो, तो प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस सुरू असताना हा मेसेज ट्रान्सफर करतो इन द फॉर्म ऑफ अ कोडॉन. बरोबर, म्हणजे ट्रान्सफर ऑफ अ मेसेज इन द फॉर्म ऑफ अ कोडॉन फ्रॉम DNA टू रायबोझोम ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. असं ह्याचं काय असणार आहे, फंक्शन असणार आहे. म्हणजे प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस सुरू असताना DNA कडचा मेसेज रायबोझोमपर्यंत पोहोचवणं इन द फॉर्म ऑफ कोडॉन. कारण प्रत्येक कोडॉन हा अमायनो ॲसिडचा एक कोड असतो. मग हा कोड काय केला जातो, तिथंपर्यंत पोहोचवला जातो आणि ती प्रोसेस कंप्लीट करायला हा mRNA हेल्प करत असतो. याच्यानंतरचा सेकंड टाईप येईल RRNA. RRNA फुल फॉर्म असेल रायबोझोमल RNA. ह्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हा जो RRNA आहे हा RRNA कसा आहे, सिंगल स्टँडर्ड आहे. पण अकॉर्डिंग टू देअर फंक्शन हा काय झालेला आहे, फोल्डेड इन स्ट्रक्चर आहे. आणि ह्या फोल्डेड इन स्ट्रक्चरमुळे ह्याच्यावरती नंबर ऑफ लूप्स फॉर्म झालेत. आणि ह्या नंबर ऑफ लूप्समुळे काय झालं, ह्याच्यावर जे नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या सगळ्या न्यूक्लियोटाइड्समध्ये काय झालेलं, पेअरिंग झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती नंबर ऑफ पेअर्स सापडतात. मग त्या पेअर्स कशा असतील तर ॲडेनिनच्या समोर नेहमी युरॅसिल असतो आणि ग्वानिनच्या समोर नेहमी सायटोसिन असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि ह्या दोघांच्या मध्ये नेहमी हायड्रोजन बॉन्ड तयार होत असतो. आता असा RRNA ऑल ओव्हर सगळ्या सेल्युलर RNAमध्ये किती % असतो तर 80% असतो. आणि अशा RNAचं फंक्शन काय असेल तर इट प्रोव्हाइड प्रॉपर बाइंडिंग साईट फॉर mRNA ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे हा जो RRNA आहे हा काय करतो, प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस सुरू असताना प्रॉपर बाइंडिंग साईट तिथं उपलब्ध करून देतो. ठीक आहे, त्यानंतर तिसरा टाईप येईल tRNA. tRNAचा फुल फॉर्म असेल ट्रान्सफर RNA. आता हा जो tRNA आहे याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचे तर हा जो tRNA आहे हा ऑल ओव्हर सेल्युलर RNAमध्ये सर्वात स्मॉलेस्ट RNA आहे. कारण हा RNA प्रॉपर किती न्यूक्लियोटाइड्सने तयार झालेला आहे तर 73 to 93 न्यूक्लियोटाइड्सपासून हा तयार झालेला आहे. सो सर्वात स्मॉलेस्ट आहे असा RNA ज्याची सुरुवात किती 5' आणि 3' आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवात 5' आहे आणि शेवट कुठं झालेला आहे तर 3' पाशी झालेला आहे. त्यानंतर असा जो RNA आहे हा RNA ऑल ओव्हर सेल्युलर RNAमध्ये किती % असतो तर 10 to 20% असतो. मग अशा RNAला तुम्ही ज्यावेळेला डिटेल स्टडी केलं बोर्डच्या सिलेबसमध्ये त्यावेळेला तुम्हाला असं सापडलं असेल की हा जो RNA आहे tRNA त्याच्या अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर त्याचे मेन 2 टाईपमध्ये तुम्हाला स्टडी करायला दिला आहे. त्याचे 2 मॉडेल्स दिलेले आहेत. तर त्याचे 2 मॉडेल्स कोणते असतील तर त्यातला फर्स्ट आहे हेअर पिन मॉडेल आणि सेकंड असेल क्लोअर लीफ मॉडेल. हे दोन्ही जे मॉडेल्स आहेत हे दोन्ही मॉडेल्स तुम्हाला विथ लेबल व्यवस्थित स्टडी करून ठेवायचे. कारण ह्याचे डायग्राम्स देऊन तुम्हाला ह्याच्यावरचे लेबल CETला विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर हेअर पिन मॉडेल जर पाहिलं तर कोणत्या सायंटिस्टने शोधलं ह्याच्यावर पण CETला प्रश्न येऊ शकतो. त्या सायंटिस्टचं नाव काय असेल, होगलँड. त्यानंतर सेकंड असेल क्लोअर लीफ मॉडेल. हे शोधणारे सायंटिस्ट कोण होते तर हॉली. ही पण 2 नाव तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे. आता त्यामध्ये हेअर पिन मॉडेल पाहिला तर हेअर पिन मॉडेल जो असतो हा नंबर ऑफ लूप्सने फॉर्म झालेला आहे. त्याची सुरुवात 5' होते, शेवट कशाने होतो तर 3' होतो. हा जो 5' सुरुवात झालेली असते ह्या 5' पाशी नेहमी ग्वानिन नावाचा ग्रुप प्रेझेंट असतो आणि जिथं शेवट झालेला आहे तिथं नेहमी CCA हा कोडॉन तिथं प्रेझेंट असतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे
क्लोअर लिप मॉडेल. आता क्लोअर लिप मॉडेल थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे लक्षात ठेवायला, पण अकॉर्डिंग टू हिंट वाईज तुम्ही जर स्टडी करायला गेला तर ह्याला 3 प्रकारचे आर्म्स आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्या आर्मची 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यातला फर्स्ट असेल DHU लूप, त्याला लूप पण म्हणू शकता किंवा आर्म पण म्हणू शकता. त्यानंतर सेकंड येईल मिडल लूप आणि तिसरा असेल TC लूप. आता ह्याची जी ऑर नावं आहेत ह्या नावाने तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हा जो DHU लूप आहे त्याचं ऑर नाव काय असेल तर अमायनो ॲसिड बाइंडिंग लूप. त्यानंतर मिडल लूप आहे त्याचं ऑर नाव काय असेल तर अँटीकोडॉन लूप. आणि TC लूप आहे त्याचं ऑर नाव काय असेल तर रायबोझोमल बाइंडिंग लूप. ठीक आहे. ह्यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक छोटासा लूप प्रेझेंट आहे, त्याचं नाव आहे व्हेरिएबल लूप, त्याला विसरून चालणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिला हा सुद्धा क्लोवर लिप मॉडेल आहे जो हेअरपिन मॉडेल सारखाच असतो, ज्याची सुरुवात 5 डॅशनी होते आणि शेवट 3 डॅशनी होतो. जिथं 5 डॅशनी सुरुवात होते त्या 5 डॅशपाशी नेहमी G नावाचा ग्रुप असतो, G फॉर ग्वानिन. आणि जिथं शेवट होतो 3 डॅश तिथं नेहमी CCA नावाचा कोडॉन प्रेझेंट असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. tRNA इज ऑल्सो कॉल्ड एज sRNA. मग ह्याला sRNA असं का म्हणलेलं आहे हे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. तर का म्हटलंय, कारण इट कॅन नॉट इझिली सेपरेटेड बाय अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. म्हणजे अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन टेक्निक केलं त्या टेक्निकनी जरी ह्याला स्टडी केला तर हा tRNA सेपरेट होऊ शकत नाही, कारण हा फोल्डेडमध्येच असतो. ठीक आहे. आता असा जो tRNA आहे ह्या tRNA मधला महत्त्वाचा लूप कुठला असेल तर अँटीकोडॉन लूप किंवा इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिडल लूप. आता ह्याला हा महत्त्वाचा लूप का आहे, कारण जसं mRNA प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेला कोडॉनच्या फॉर्ममध्ये मेसेज घेऊन जातो, तसं प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसच्या वेळेला हा जो tRNA असतो हा नेहमी अँटीकोडॉन घेऊन जातो. जसा कोडॉन हा ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडने तयार झालेला असतो, तसा अँटीकोडॉनसुद्धा ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडने तयार झालेला आहे. परंतु कोडॉन नेहमी अमायनो ॲसिड तयार करतो, परंतु अँटीकोडॉन हा कोडॉनचा कॉम्प्लिमेंटरी पार्ट असतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ह्याच्यावर आपण डिस्कशन केलं. आणि पुन्हा एकदा सांगते, ह्या पॉईंटमध्ये जेवढ्या डायग्रॅम्स आहेत mRNA, RNA, tRNA या तिन्ही डायग्रॅम तुम्हाला व्यवस्थित काय करायच्यात पाहून ठेवायचे, त्याचे लेवल्स पाहून ठेवायचे आणि तुम्हाला CETचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये कुठल्या क्युरीज असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ पूर्ण पाहत चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.